नमस्कार. आज आपल्याबरोबर संवाद साधण्याचं कारण की मागच्या आठवड्यामध्ये महाभ्रष्ट विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे आमचे पदाधिकारी जास्मिन वानखेडे की ते आमचे पदाधिकारी आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. जास्मिन वानखेडे हे मनसे चित्रपट सेनेचं काम करतात याचा आम्हाला अभिमान आहे. त्या मनसे पक्षामध्ये आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या मनसेचं चित्रपट सेनेचं उत्तम काम करतात. त्यांची एक NGO आहे, ते महिलांसाठी काम करतात. आणि आज नवाब मलिक यांनी खालच्या पातळीवर जाऊन जो काय जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केला, मला असं वाटतं की त्याचं म्हणणं असं होतं की म्हणे जास्मिन वानखेडे यांचे बंधू जे NCBचे अधिकारी आहेत, आता ते गव्हर्नमेंट ऑफिशियल आहेत आणि जास्मिन वानखेडे हा स्वतंत्र त्यांचा त्या वकील आहेत. त्यांचा वकिलीचा स्वतंत्र त्यांची फॉर्म आहे. जास्मिन वानखेडे आणि NCB यांचा काही संबंध नाही आहे ना. जास्मिन वानखेडे कधी त्याच क्लिअर करतील, पण मला सांगा सोडकर माझं आणि त्यांचं बोलणं झालेलं आहे. जसं जास्मिन वानखेडे यांचा NCBशी काही संबंध नाही आहे, तसाच समीर वानखेडे यांचा मनसे चित्रपट सेनेशी काही संबंध नाही आहे किंवा राजकारणाशी काही संबंध नाही आहे. तर उगाचच काहीतरी जास्मिन वानखेडे यांच्यावर टीका करायची की मनसे चित्रपट सेनेच्या माध्यमातून म्हणे चित्रपट सेनेच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जाते. नवाब मलिकना एवढं समजत नाही की तुम्ही एका महिलेवर खालच्या पातळीची तुम्ही टीका करता. ही अशा प्रकारची टीका करताना तुम्हाला कळत नाही तुम्ही एका महिलेच्या बद्दल बोलताय. तुम्ही मनसेचं किंवा चित्रपट सेनेचं तुम्ही काय म्हणून नाव घेतलं? काय पुरावे आहेत तुमच्याकडे? तुम्ही पुरावे सादर केलेत का? तुमचा पर्सनल अजेंडा, तुमचे जावई जे 7-8 महिने काहीतरी जेलमध्ये होते, तुमचा पर्सनल राग जो समीर वानखेडेंवर आहे तो तुम्ही अशा पद्धतीतून राजकारण करून काढताय. मला असं वाटतं की तुमचं राजकारण तुम्ही नंतर खेळत बसा. तुमचं राजकारण तुम्ही गेलं तुमचं चुलीत. आम्हाला अभिमान आहे आमचे पदाधिकारी जास्मिन वानखेडे आणि मनसे चित्रपट सेना खंबीरपणे जास्मिन वानखेडे यांच्या पाठीशी उभी राहील. कुठल्याही प्रकारचं जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेले आरोप आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही त्यांच्याबरोबर ठामपणे उभे राहू आणि सक्षमपणे उभे राहू. त्यांना समजायला हवं होतं की एका महिलेवर टीका करताना कुठल्या पातळीवर झालं पाहिजे म्हणून. आणि आम्हाला अभिमान आहे समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर. कारण आज बाकी राजकीय गोष्ट बाजूला ठेवली तर मी पण एक वडील आहे. मी पण एक वडील म्हणून सांगतो, आज ज्या काय प्रकारचं काम आमची मुंबई पोलीस आणि NCB करते हे आपली पुढली जी पिढी आहे यांच्या फायद्यासाठी करते, आपल्यासाठी करते. तर मला असं वाटतं की समीर वानखेडे यांच्या मागे जर का आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. ड्रग्ज हा नायनाट झालाच पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं घाणेरडं किळसवणं राजकारण कोणी करू नये, करण्याचा प्रयत्न करू नये. आणि माझी म्हणजे मला काही दिवसांपूर्वी एक मेसेज आला होता की क्रांती रेडकर ज्या त्यांच्या पत्नी आहेत, ज्या आमच्या चित्रपट क्षेत्रातले आहेत, त्यांनी सांगितलं की कोण पुढे येत नाही. मला असं वाटतं मी क्रांती रेडकरने एवढं सांगू इच्छितो की क्रांती, ज्या वेळेला बॉलिवूडमधल्या कुठल्या गोष्टीच्या मागे सगळी जेव्हा लोक उभी राहतात, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना ही क्रांती रेडकर यांच्यासोबत देखील उभी राहील. बिलकुल काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही चांगलं काम करते, चांगलं काम करत राहा. चांगल्या कामाच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच उभी राहील. आणि पुन्हा एकदा सांगतो, याच्या पुढे जास्मिन वानखेडेवर केलेले आरोप, बिनबुडाचे आरोप हे आम्ही खपवून घेणार नाही, ऐकणार नाही. आज आम्हाला माहिती केले 4-5 वर्ष त्या मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकारी आहेत. मनसे चित्रपट सेनेचं काम करत असताना रात्रंदिवस जेव्हा पण त्यांना मी फोन करतो किंवा शालीनताई फोन करतात, शशांक नगर फोन करतात, कोणी आमच्या चित्रपट सेनेचे फोन करतात की कुठल्या महिलेला काही प्रॉब्लेम झाला, त्या रात्रंदिवस एक करून त्या काम करतात त्या महिलांसाठी, लहान मुलांसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देतात. त्यामुळे आमच्या अशा पदाधिकाऱ्यावर कुठल्या प्रकारची खालच्या पातळीवर टीका केलेली आम्ही खपवून देणार नाही. गेले 4 वर्ष जास्मिन वानखेडे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पदाधिकारी आहेत. 4 वर्ष ते आमच्या बरोबर काम करतायत. चित्रपट सेनेमध्ये तर करतायत, पण महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचं त्यांना आम्हाला त्यांचं खूप सपोर्ट मिळतो आहे. कारण महिलांचे जेव्हा केसेस येतात आणि पोलीस स्टेशन आणि वकीलच्या माध्यमातून जे आम्हाला
गरज लागते त्याच्यासाठी ते उभे राहिले आहेत। गेले 4 वर्ष तर कोणी नाही विचारलं की जास्मिन वानखेडे कोण आहेत। गेले 4 वर्ष तर कोणी नाही विचारलं की जास्मिन वानखेडे चित्रपट महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पदाधिकारी आहेत आणि ते खंडणी वसूल करतायत आणि ते त्यांचं जे भाऊ आहेत ते त्यांच्या माध्यमातून जे काय कारोबार चालतोय तेव्हा तर कोणी काय बोललं नाही। आणि खंडणी वसूल करण्याचं समजा आपल्याला बोलायचं असेल तर जे आज सरकारमध्ये सगळ्यांचे संघटना आहेत कोण कोण सेटवर जातो आणि खंडणी वसूल करतो हे मला नाही वाटत की आम्हाला कोणाला सांगायची गरज आहे, कारण आज अभिमानाने आम्ही सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आदरणीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा एकही पदाधिकारी खंडणी वसूल करायला कोणाच्या सेटवर जात नाही। आणि समजा हे आरोप आज चित्रपट सेनेवरती तुम्ही लावतायत आणि त्याच्या पलीकडे एक महिलेवरती तुम्ही लावतायत, काय नातं फक्त ते भाऊ बहीण आहेत त्यामुळे एक महिलेवरती आरोप लावताना पहिलं तुमच्याकडे काय पुरावे आहेत, तुम्ही भाषा काय वापरतायत ह्याची जाणीव तरी ठेवा। तुम्ही सरकारमध्ये आहात ना, थोडीशी तरी लाज ठेवा तुमची स्वतःची। आज आम्हाला खरंच अभिमान आहे, जसे अमित खोपकर बोलले, आम्हाला खूप अभिमान आहे की महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेमध्ये असे पदाधिकारी आहेत जे आज एक स्वतःचं त्यांचं रुतबा आहेत, त्यांचे स्वतःचं काम आहेत आणि तसे व्यक्ती तशी महिला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेसोबत बरोबर आहेत। खरंच आम्ही ठामपणे जास्मिन वानखेडे सोबत आहोत। मला एक गोष्ट अगदी अर्ध्या मिनिटात एक गोष्ट सांगायची आहे। आता नवाब मलिक यांनी आमची खोड काढलीच यांना, तर आता याच्या पुढे जिथे जिथे चित्रपटाचे शूटिंग्स होतात, ज्या ज्या सेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते जातात ना त्यांची यादी काढणार आणि मग त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे सरकारने। पहिले नवाब मलिक यांनी ना स्वतःच्या घरात बघा, स्वतःच्या घरात काय चाललंय ते, किती आपले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते चित्रपट क्षेत्राच्या किंवा सेटवर जाऊन कसे तुमच्या नावावर पैसे गोळा करतात ते, हे पहिला नवा त्यांच्या पहिली कारवाई करा। आणि आता तुम्ही आमची खोड काढली आहे ना, आता आम्ही तुमच्या मागे लागणार। मला असं वाटतं की आता जास्मिन वानखेडे त्यांची भूमिका स्पष्ट करतील आणि मग तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता। मी एक महाराष्ट्रीयन महिला आहे आणि तुम्ही एक महिलाला घेऊन एक त्यांचे फेसबुक और इंस्टाग्रामवर जाऊन एक कोणीतरी काहीतरी पिक्चर घेऊन असं स्टॉकिंग करतात, हे तुम्हाला शोभत नाही। तुमच्या जे पोस्टवर तुम्ही आहात हे तुम्हाला शोभत नाही, हे तुम्हाला नाही करायचं। आणि कीप सम रिस्पेक्ट, आय थिंक यू शुड कीप सम रिस्पेक्ट फॉर दी विमेन अँड यू शुडंट डू सच लो बिलो द बेल्ट actions and it's highly why is the whole issue happening is just because it is some person who's an often honest officer who is trying to eliminate everything, eliminate the evil drug eradication and all that. That is the only thing because these reactions are happening. I think you should the whole people upon should stand up and be with him at this point of time and stop. तुम्हाला खूप टाइम आहे प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, महिलांबद्दल बोलायची, तुम्हाला खूप टाइम आहे हे करायचं। आमच्याकडे टाइम नाही आहे, आम्ही काम करणारे लोक आहे आणि मी एक ॲडव्होकेट आहे। तुम्ही एक ॲडव्होकेटबद्दल हे बोलतात, पुरावा काही आहे नाही तुमच्याकडे आणि तुम्हाला काय लाज वाटत आहे का? तुम्हाला बांगड्या भेजू का मी तुम्हाला? यू वॉन्ट मी टू सेंड यू सम बँगल्स एज अ गिफ्ट? So, I mean, don't do this low-graded work. If you want to have a lot of time, do something good for yourself in your society. Do something for Kurla itself. Do something around for women, and do something good that will be you will be remembered. Tumhe Anna Hazare, you did not leave Anna Hazare. What would you leave me? I am a normal person. And talking about something else, that in 2013 you yourself were into some issues of corruption, and the such kind of man giving so many big statements about NCB department, which is working night and day for the eradication of drugs, it is not acceptable.
So this is a call upon the public of Mumbai, Maharashtra to know what is right and what is wrong, and to stand by anybody who talks about a woman, also the advocate people, the advocate lobby, because तुम्ही कोणालाही डॉन बोलू शकता. काय करते मी डॉन बोलायला, काय करते मी, आम्ही काय करतात डॉन बोलायला. डिड आय डू एनीथिंग रॉंग, डिड आय डू एनीथिंग इलिगल? का प्रूफ तुम्ही आणा. तुम्ही इथे ट्विटरवर लावण्यापूर्वी ते प्रूफ आणा. काहीतरी तुम्ही सक्षम ठेवा. कोर्टमध्ये जा. तुम्ही बोलता डॉन आहे. यू कॅन यूज सच you can not use such words for an advocate. You cannot use such words for a lawyer, for a working woman. आणि कोणाची बहिणाला तुम्ही डॉन बोलू शकत नाही. नाही मग त्यांना पण नाही, तुम्ही यांना लेडी डॉन बोलता, तुम्हाला पण नवाब भाई बोलतात ना. तुम्ही पण भाई आहात का, डॉन आहात का? तुम्ही पण नवाब स्वतःला भाई समजता का? आज जास्मिन वानखेडे हा विषय जे आलं ते फक्त कारण त्या समीर वानखेडेची बहीण आहे. समीर वानखेडे आज एनसीबीचं जे काय काम करतायत, आम्हाला त्यांच्यावरती गर्व वाटतो, कारण आम्हाला पुढच्या पिढीचं जे नुकसान होतोय ते दिसतोय. पण आज त्यांना का आम्ही कोणी जे अधिकारी आहेत त्यांची बहीण, त्यांची बायको, हे त्यांच्यावरती तुम्ही टार्गेट करणं हे शोभतं का तुम्हाला? तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात तुम्हाला त्याची जाणीव असायला पाहिजे. आज तुम्ही जास्मिन वानखेडेला टार्गेट करता कारण त्या समीर वानखेडेची बहीण आहे. दुसरं काय? आणि तिकडनं तुमचे हे सगळे आरोप सुरू झाले. The only reason I am getting targeted because he is an honest officer who is not corrupted, and the story starts there. And basically, second thing I am getting targeted because Mr. Nawab Malik's it's a own revenge pit. So he doesn't have anything more to say. That is why he's targeting our party. He's targeting me. He's targeting women. So basically, he doesn't have much more in hand. He will another put more photos of me. He will another plan things against. And while you're talking about the Manse party, I am looking out. I work on the legal sector there. I do not work on the other front, but I work on the legal sectors. So that is again my job. And I'm getting targeted because you cannot do anything to an honest officer. Now the only thing is for him, he will only target women. He will target more women. He'll find more women. I think that's his. That's the manyata. That is his status of thinking. It is. That is his levels. He will only target women, I guess. You should make them learn that all these accusations, he should go in the court and do it. ही प्रेस कॉन्फरन्स झाली, तुमच्याकडे टाइम आहे, तुम्ही काय एक पण बोलला, तुम्ही बसा आणि तुम्ही दुसरे ते सोशल प्लॅटफॉर्मवर स्टॉकिंग करा आणि ट्रोल करा आणि काही पण बोला. डिड यू नो दॅट समीर वानखेडे वॉज विथ मी? हू वॉज इट देअर? डू यू नो वाय डिड आय गो? व्हेन डिड आय गो? अँड why will he come? He has to ask government. He was here only. Why? He doesn't have anything. He will talk this too. He will go down the belt and he will talk all this. So now he is going on these pictures and he is also speaking because he has got nothing to speak. Get the proof. If I was whatever you said, whatever you repeated that खंडणी होत असणार, आम्ही मालदीवमध्ये हे करणार, get proofs, talk with proof. डेफेमेशन केस हे करतात त्यामुळे काही कशी त्यांना नसतील बोलायच्या, त्या योग्य वेळी बोलतील. त्यांना विचारा ना. त्यांना जेव्हा केस दाखल होईल त्यावेळी योग्य वेळी त्या कोर्टामध्ये पुरावा दाखल करतील ना. त्या काय म्हणतायत, मी त्यांना विश्वास कोर्टावर आहे. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ते डेफेमेशनची केस टाकणार आहेत. त्यांचा विश्वास कोर्टावर आहे. योग्य वेळी योग्य पुरावे ते आता ज्या बोलून गेल्या ते कोर्टासमोर सादर करतील. He is the president of Sainik Foundation and they are called upon by the NCP for certain help. At times the other people, the normal people, the witnesses get scared to come up. So the Sainik Jawans, they do not get scared. They do all this. They are for the nation. And that is the reason he had come for giving a witness. And he must be there. He has gone to operations. So where is the fault? What is the fault? The fault is that he is catching the drugs racket with an army officer. Is that an issue? Or are you not getting drugs? Is that an issue? Or your family is into this whole racket?
Is that an issue, or you've been hurt emotionally by getting your relative caught with the addiction and possession? Is that the issue? Please let me know what is the issue.